इतिहासामध्ये पहिल्यांदाच घटना ही समोर येते. इथून मागे कुठे घटना अशी घडली असेल नसेल कोणास ठाऊक नाही, परंतु जी घटना सध्या समोर येते ती अत्यंत चित्रविचित्र, आश्चर्यचकित करणारी आणि भयानकच घटना म्हणायला लागेल. हो, भंडारा जिल्ह्यातील ही घटना आणि सत्य घटना आताच समोर येते. मारुती काका नावाचे एक इसम आणि त्यांनी संपूर्ण त्यांच्या जीवन काळामध्ये त्यांनी मदत करणं, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणं, आर्थिक असेल कोणतीही परिस्थिती असेल, प्रेमळ स्वभाव आणि दया, क्षमा, शांती सर्व त्यांच्या अंगी होती. त्यांच्या या मदतीने ते सर्व जनसामान्यांच्या हृदयामध्ये त्यांचं घर होतं आणि जीव होता. परंतु त्यांचं वयोवृद्धाच्या काळाने खूप वय झालं होतं, 60-70च्या पुढे वय होतं आणि त्यामध्येच त्यांचा दुर्दैवी अत्यंत अंतकाळी त्यांचा जीव गेला. वृद्धापकाळामध्ये जीव गेल्यानंतर त्यांनी जेवढी माणसं जोडली होती तेवढी माणसं त्यांच्या भेटीला आली. मुंबईहून, पुण्याहून, कुठूनही जेवढ्यांना त्यांनी मदत केली होती, जेवढ्यांना त्यांनी जीव लावला होता, तेवढे त्यांच्या अंत्यविधीला हजर झाले. 1000 नाही, 2000 नाही, तब्बल 5000हून अधिक लोक त्यांच्या अंत्यविधीला हजर झाले होते. गावाच्या शेजारी घनदाट जंगल आणि त्याच ठिकाणी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला मारुती काकांना नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर वाहनांचा ताफा, मोटरसायकल, 4 व्हीलर संपूर्ण काही गावामध्ये गजबजलं, कारण व्यक्तिमत्वाचं एवढं प्रेमळ होतं. त्यांचा संपूर्ण परिवार अंत्यविधीमध्ये संपूर्ण 5000हून अधिक लोक स्मशानभूमीमध्ये दाखल झाल्यानंतर संपूर्ण काही मारुती काकांना अंत्यविधी देण्यासाठी संपूर्ण विधी करण्यात आला. त्यानंतर मारुती काकांच्या मुलाच्या हाताने अंत्यविधी अग्नी देण्यासाठी तयारी केली. ज्या वेळेला मारुती काकांच्या अंत्यविधीला अग्नी दिली, ज्या वेळेला मारुती काकाच्या अंत्यविधीला मृतदेहाला, पार्श्वदेहाला अग्नी दिला, त्यावेळेला त्या स्मशानभूमीमध्ये जे घडलं ते भयानक होतं. अग्नी देताच क्षणी तुफान वारा सुटला आणि जो अग्नी दिला होता त्या अग्नीच्या धुराचा, त्या वारा आल्यामुळे तो अग्नीचा धूर समोरच्या दिशेला गेला आणि समोरच्या दिशेला एक झाड होतं. ऊन पडलेला असल्यामुळे, दुपारची वेळ असल्यामुळे जे अंत्यविधीला लोक आले होते ते संपूर्ण लोक झाडाखाली सावलीला बसले होते संपूर्ण विधी उरकेपर्यंत. परंतु त्याच क्षणी वारा आला आणि त्या धुराचा रोख त्या झाडाच्या दिशेने गेला. झाडाखाली माणसं बसलेली, त्या झाडावरती धूर जाता क्षणी त्या झाडावर अगोदरच एक भलं मोठं मधमाशांचं घर होतं, आग्या मोहळांचं. धूर गेला, मधमाशा डिवचल्या, खवळल्या, मधमाशा उठल्या आणि चक्क अंत्यविधीला आलेल्या लोकांवर तुटून पडल्या. मधमाशांचा हल्ला 5000हून अधिक लोकांवर ज्या वेळेला झाला, कारण खूप मोठा मधमाशांचा तो हल्ला होता आणि मोठा घट होता. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर जमाव जे अंत्यविधीला लोक आले होते सर्वांना चावा घेऊ लागले. एवढं विष जहरीले होतं की सर्वांचे तोंड, हात, पाय सुचू लागले. त्यांना ताबडतोब दवाखान्यामध्ये हजर होण्याची गरज होती, कारण मधमाशा त्या साध्या नव्हत्या, आग्या मावळाच्या होत्या, लाल मावळाच्या होत्या आणि खूप मोठं होतं. एका मिनिटामध्ये जे अंत्यविधीला लोक आले होते, जे 5000हून अधिक लोक अंत्यविधीला आले होते मारुती काकांच्या, त्या लोकांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका मिनिटामध्ये 5000हून अधिक लोक एका मिनिटामध्ये स्मशानभूमीतून गायब झाले. कुणी रुमालाने तोंड झाकू लागले, कुणी उपरण्याने झाकू लागले, महिला मंडळ साड्यांनी तोंड झाकू लागले. परंतु मधमाशांचा हल्ला एवढा भीषण होता की संपूर्ण अंत्यविधीतील जमाव जो होता, जे 5000हून अधिक लोक होते, ते एका मिनिटामध्ये गायब झाले, पलायन झाले. आपापल्या परीने हॉस्पिटल गाठलं, कोणी कसा इलाज करू लागले. परंतु मारुती काकाचा मुलगा जो होता तो तिथेच थांबला होता, कारण पित्याचा अंत्यविधी अर्धवट सोडून पडणं त्याला शोभलं नाही. त्याने विचार केला आणि त्याच ठिकाणी थांबला. त्याला देखील मधमाशांनी चावा घेतला, परंतु तो तिथेच दडून बसला, खाली बसला. त्यानंतर सर्व काही वातावरण शांत झालं, परंतु ज्या अंत्यविधीला आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला तो भीषण होता. इथून मागे देखील आपण इतिहासात पाहिलं तर अनेक ठिकाणी असे मधमाशांचे हल्ले पाहिले, परंतु अंत्यविधीच्या ठिकाणी मधमाशांचा हल्ला हा दुःखदच असतो, कारण त्या ठिकाणी दुःखद घटना असते, परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो, शोककळा असते. परंतु मधमाशांनी केलेला हल्ला हा त्या ठिकाणी अंत्यविधीला आलेल्या लोकांना पळून जाण्याला मजबूर केला आणि नाईलाज झाला, विवश केला पळून जाण्यासाठी. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी न्यूज सोबत, रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.